2020 साली दिशा सालियांचा संशयास्पद मृत्यू झाला आणि त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप केले गेले। मात्र या 5 वर्षांच्या तपासानंतर अद्यापही या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला नाहीये। या सगळ्या प्रकरणामध्ये दिशा सालियांचा मृत्यू हा एक हत्या होती या संदर्भातले कुठलेही ठोस पुरावे जे आहेत ते पोलिसांना मिळाले नाहीत असं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र ज्या काही एसआयटी निर्माण झाल्या किंवा मुंबई हायकोर्टामध्ये ज्या काही पिटिशन फाईल झाल्या त्यानंतर सुद्धा कुठलीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाहीये। आता दिशा सालियांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। नेमकं या पिटिशनमध्ये कोणकोणते मुद्दे आहेत, काय काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। दिशा सालियांचे वडील सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा आपल्यासोबत आहेत। काल तुम्ही याचिका दाखल केलेली आहे, याचिकेमध्ये प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत आणि कधीपर्यंत यावरती सुनावणी अपेक्षित आहे? प्रमुख मागणी ही आहे की प्रकरणात आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि इतर यांच्या विरोधात गँगरेप, मर्डर 376D, 302 असे विविध कलम, 120 वगैरे, आणि हे गुन्हा दाबण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते मालवणी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी, गुन्हा दाखल करण्यात यावा, यांची कस्टडी घेण्यात यावी, यांची लाय डिटेक्टर टेस्ट, नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट घेण्यात यावी आणि या प्रकरणात आरोपींना डेथ पेनल्टी व्हावी हे सुनिश्चित करण्यासाठी विशेष पब्लिक प्रॉसिक्युटरची नियुक्ती करण्याचे निर्देश राज्य शासनाला देण्यात यावे, ही पहिली मागणी आहे। त्याच्यानंतर त्याच्या अतिरिक्त मागण्यांमध्ये की हे जे मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी इथे याच्यात इन्व्हॉल्व आहे याच्यामुळे आणि एसआयटीनं जे मूर्ख बनवलं जनतेला 2 वर्ष, तर त्या कारणास्तव या प्रकरणाची सुनावणी म्हणजे प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्या आणि प्रकरणाची सुनावणी महाराष्ट्राच्या बाहेर घ्या, म्हणजे यूपी किंवा कुठेही असे जिथे हे आरोपींचा असा दबदबा प्रेशर चालणार नाही, निष्पक्ष कारवाई होऊ शकते, त्या ठिकाणी हे प्रकरण ट्रान्सफर करण्यात यावं, ही पण एक मागणी आहे। त्याच्यानंतर आणखीन महत्त्वाची मागणी आहे की जे पिटिशनर आहे त्यांना वकील, विटनेसेस या सगळ्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं। त्याच्यामध्ये मग समीर वानखेडे यांना पण पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली, कारण त्यांच्याकडे क्रुशियल डेटा आहे आणि त्याच्याबाबत NCBच्याच काही अधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिली आहे, ते सगळं आम्ही याच्यात मेन्शन केलं आहे की त्या डेटामध्ये आदित्य ठाकरे, डिनो मोऱ्या हे सगळे दिशा सालियांच्या फ्लॅटवर 2 ते 3 तास होते पासून तर अशा काही सिक्रेट बाबी आल्या आहेत इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर, त्यानुसार आदित्य ठाकरेला ताबडतोब अटक होऊ शकते, व्हायलाच पाहिजे। तर एक प्रश्न असा सातत्याने उपस्थित केला जातो की मागच्या 5 वर्षामध्ये जे काही राजकीय आरोप प्रत्यारोप झाले, 83 व्यक्तींकडून आदित्य ठाकरे यांच्यावरती आरोप झाले, मात्र दिशा सालियांचे आई वडील यांनी कधीही अशी मागणी केली नाही की माझ्या मुलीचा बलात्कार झालेला आहे, तिची हत्या झालेली आहे। आत्ता जी काही याचिका दाखल केलेली आहे ती आत्ता या इतक्या वर्षानंतर किंवा इतक्या महिन्यानंतर, इतक्या दिवसानंतर ही याचिका दाखल करण्यामागचं नेमकं काय त्यांचं महत्त्व आहे, काय मोटिव्ह आहे, असा देखील एक प्रश्न विचारला जातोय। 5 वर्ष ते का गप्प होते? चांगला प्रश्न विचारला। हा प्रश्न जाणून बुजून आरोपी लोकांचे जे हे आहेत दलाल लोक त्यांनी असा पेरून ठेवला आहे, पण बरं झालं हा प्रश्न विचारला, मी उत्तर देतो त्याचं। 2.5 वर्ष पहिले हे यांचं गुंडांचं राज्य होतं, त्या काळात दुसऱ्याच्या मुलीवर बलात्कार करायचे, मर्डर करायचे, ज्याने आवाज उचलला त्याला मारायचं, महिलांना हरामखोर बोलायचं, कोणाचे घर तोडायचे, अर्णब गोस्वामीला जेलात टाकायचं, हे सगळे कामं यांचे चालू होते, कोणी यायला समोर तयार नव्हतं। आणि लिटरली सतीश सालियान यांच्या घरी जाऊन ती किशोरी पेडणेकर असतील, आणखीन जे काय असतील, त्यांना दबाव आणणार, यांच्या घरात त्या रोहन रायला ठेवणार, हे सगळ्या गोष्टी याच्यात लिहून आहे की सायकोलॉजिकल व्हर्च्युअल कस्टडीमध्ये मी होतो त्यांच्या, आणि पोलीस जाऊन त्यांना पिक्चर देतात, स्टोरी देतात, मूवीची स्क्रिप्ट। हे बघा असं झालं होतं, हे झालं होतं, तुम्ही कोणाला काही बोलू नका, मीडियाला भेटू नका। आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर सांगितलं की आता केस क्लोज झाली, परंतु जेव्हा यांचं सरकार गेलं आणि शिंदे साहेबांचं सरकार आलं सप्टेंबर 2023 मध्ये, हे जे आपले खोट्या गोष्टी पसरवतात आत्ता नाही आहे, सप्टेंबर 2023 रोजी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली। त्याच्यानंतर शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये SITची घोषणा झाली आमच्या PILच्या नंतर,
11 डिसेंबर 2023ला 3 कमिटीची SITची घोषणा झाली. राजीव जैन हे त्याचे हेड होते. त्याच्यानंतर 12 जानेवारी 2021 हा क्रुशियल पॉईंट आहे या केसचा. 12 जानेवारी 2024ला लेखी तक्रार पुराव्यासहित आरोपीचं नाव लिहून आदित्य ठाकरे आरोपी गँग रेप मर्डरचा आणि ड्रग्सच्या केसेस NDPS बाकी सगळं लिहून रीतसर तक्रार पोलिसांना SITला दिली. त्याच्यावर SITने आम्हाला रीतसर पत्र दिलं की हो तुमची तक्रार आम्ही SITच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये घेतली आहे. आता हे SIT वाले एकतर आम्हाला मूर्ख समजतायत, नाहीतर यांना कायदा माहीत नाही आणि ते सगळ्या जनतेला पण मूर्ख समजतायत. जेव्हा दखलपात्र गुन्हा आणि त्याच्यातही रेपचा गुन्हा हत्येचा गुन्हा याची तक्रार दिली जाते त्यावेळेस पहिले गुन्हा FIR नोंद करावा लागतो, मग तपास करावा लागतो, मग खरा असेल तर आरोपीवर कारवाई, खोटं असेल तर आमच्यावर कारवाई. इथे यांनी एक नवीन काढली सिस्टीम. म्हणजे आता हे जे सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन आहे ललिता कुमारीचे त्याच्या आधारावर पोलीस महासंचालक कार्यालयाने सगळ्या पोलिसांना डायरेक्शन दिले आहे तुमच्यावर कंटेम्पची कारवाई होऊ शकते, तुमच्यावर हे कारवाई होऊ शकते. आणखीन एक भारतीय दंडविधान IPC मध्ये 166A ची तरतूद आहे की जर बलात्कारच्या तक्रारीचा गुन्हा नोंद नाही केला तर पोलीस अधिकाऱ्याला 2 वर्षापर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. असं असताना यांची डेअरिंग बघा, हे 1 वर्ष 2 महिन्यापासून गुन्हा नोंद नाही करत त्याच्यामध्ये. म्हणजे यांचं म्हणणं आहे आम्ही सुप्रीम कोर्ट मानत नाही, आम्ही बॉम्बे हायकोर्ट मानत नाही, आम्ही फिर्यादी मानत नाही, आमचा बाप फक्त आदित्य ठाकरे. आम्ही गुन्हा महायुतीच्या सरकारच्या काळात ही SIT बनली. महायुती सरकारच्या नंतरच मुंबई पोलीस आयुक्तांनी ही SIT घोषित केली, ज्यामध्ये त्या मालवणी डिव्हिजनचे ॲडिशनल CP होते, DCP होते, सिनियर PI होते. त्यानंतर जो काही तपास झाला त्यावरती तुमचे प्रश्नचिन्ह आहेत का किंवा तपासच नीट झाला नाही? कारण आत्ताची स्थिती बघितली तर त्या सगळ्याच अधिकाऱ्यांची बदली झाली, एकही अधिकारी तिथे जागेवर नाही. आज जेव्हा SIT कॉन्स्टिट्यूट होते तेव्हा नावाने कॉन्स्टिट्यूट होत असते, त्याची बदली जरी झाली तरी तो SITचा पार्ट असतो. आता या चिमाजी आढाव यांना SIT मध्ये ठेवता येऊ शकत नाही असं लेखी पत्र नितेश राणेजींनी दिलं होतं पोलीस कमिशनरला. कारण सांगतो मी, याच्यात आरोपी DCP स्तरचे पण लोक आहेत, वरचे लोक आहेत, तर DCPचा तपास हा PI कसा करणार? बॉम्बे हायकोर्टने सुधीर होरा वर्सेस कमिशनर ऑफ पोलीसमध्ये गाईडलाईन दिल्या की ज्या पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आरोपी असतात त्या पोलीस स्टेशनचा कोणताही अधिकारी तपासात सहभागी होऊ शकत नाही. आणि हे SIT कॉन्स्टिट्यूट करतात, हे मालवणीचा सिनियर PI त्याच्यात ठेवतात. पण आता त्या SIT मध्ये जे DCP होते ते जालन्याचे SP आहेत, तर अशा वेळेला हे सगळे तपास अधिकारी एकत्रित येऊन या सगळ्या प्रकरणाची योग्य ती शहानिशा करतील का, प्रकरणाचा पाठपुरावा करतील का? कारण जी माहिती मुंबई पोलीस दलातून मिळते त्यानुसार SITच्या कुठल्याही अधिकाऱ्याने यामध्ये बदली झाल्यानंतर योग्य तो फॉलोअप घेतला नाहीये, डॉक्युमेंटेशन केलं नाहीये आणि जो अहवाल राज्य सरकारला सादर होणं अपेक्षित होतं तो अहवाल सुद्धा अद्याप प्रलंबित आहे. मग राज्य शासनानं रिकॉन्स्टिट्यूट करावी SIT. आणि आता हे बघा SIT मध्ये IGPच्या खालचा अधिकारी तपास करू शकत नाही जर स्टेट गव्हर्नमेंट करत असेल तर, परंतु आमची मागणी वेगळी आहे. दुसरा एक महत्त्वाचा आरोप तुम्ही केलाय तो म्हणजे किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा पीडितेच्या कुटुंबियावरती दबाव टाकला, त्यांना प्रेशराईज केला आणि त्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी तुम्ही सचिन वाजेचं नाव त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. मुंबई पोलीस दलातल्या त्यावेळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं टाकलेली आहेत, काही अधिकाऱ्यांना फोन आदित्य ठाकरेंनी केले हे देखील टाकलेलं आहे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न की आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यामध्ये 44 फोनचं संभाषण झालेलं होतं. हा आरोप राहुल शेवाळेंनी लोकसभेमध्ये केलेला होता, त्यानंतर कुठलंही पाऊल उचललं गेलं नाही. आताही ते तुम्ही याचिकेत नमूद केले. याच्यावर फक्त एक पॉईंट मी कंप्लीट करतो आपल्या पहिल्या प्रश्नाचा. आमची एक विशेष मागणी आहे, एक SET करा, स्पेशल इन्क्वायरी टीम. त्याचं हेड आहे ना समीरा वानखेडेंना बनवा आणि त्याच्यात एक CBIचा माणूस ठेवा, एक NIAचा ठेवा, एक पोलिसांचा ठेवा, एक EDचा ठेवा. म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणातला वेगवेगळे अधिकारी सगळ्या तपास यंत्रणात जॉईंट बनवा. 1 महिन्यात पिक्चर क्लिअर होईल. आता तुमच्या दुसऱ्या उत्तरावर येतो. किशोरी पेडणेकर यांनी सतीश आलेन यांच्या घरी जाऊन त्यांना भ्रमित करून आणि यांच्या लोकांनी तिथून बनवून आणली तक्रार. त्यांना सांगितलं
की हे बघा, ते नितेश राणे आणि नारायण राणे हे या प्रकरणात बदनामी करतायत तुमच्या मुलीची, तर आपल्याला त्यांना चूप करावं लागेल. म्हणून तुमच्या सहीची आवश्यकता आहे. यांची सही घेतली, यांच्या सहीवर ताबडतोब तिकडे FIR दाखल केला, त्या दोघांना बोलावलं आणि काय फक्त पुरावे काय द्या, पुरावे काय द्या. म्हणजे त्यांना काय वाटलं होतं की आम्ही जे पहिले पुरावे नष्ट केले, याच्याजवळ काय पुरावे राहिले आहेत ते घ्यायचे आणि ते पण नष्ट करायचे किंवा काहीतरी त्याला ॲडजस्ट करायचं, हे यांचा प्लॅन होता. तो प्लॅन फेल गेला, कारण त्यांनी सगळं डिटेल दिलं. आणि याच्यामध्ये आता आम्ही मागणी केली आहे की किशोरी पेडणेकर यांच्यावर साक्षीदारांवर दबाव आणणे आणि आरोपीला मदत करण्यासाठी कट रचणे. आणि ह्याच किशोरी पेडणेकर आहे ज्यांच्या गायडन्समध्ये बिहारचे IPS विनय तिवारी, ज्यांनी दिशा सालेंच्या केसची फाईल मागितली होती, त्यांना डिटेन केलं होतं मुंबई महापालिका. त्याच SITनं नितेश राणे यांना एक समन्स पाठवलेलं होतं की तुमच्याकडे जे काही आरोप तुम्ही करताय ते सगळ्या आरोपांसंदर्भातले योग्य ते पुरावे घेऊन चौकशीला हजर राहा. मात्र ते एकदाही चौकशीला गेले नाहीत या SIT समोर, जी नव्यानं सरकारनं घोषित केलेली होती. अर्धवट बोलताय तुम्ही, तुमची माहिती अर्धवट आहे. तुमची माहिती तुम्ही दुरुस्त करा. नितेश राणेजींनी प्रेस कॉन्फरन्समध्ये येऊन सांगितलं, TV9 पण होती तेव्हा, की मला समन्स आला आहे, मी हे कमिशनरला पत्र दिलं आहे, चिमाजी आडाव सोडून कोणताही वरिष्ठ स्तराचा अधिकारी द्या. या केसलानुसार त्यांनी लेखी रिझन दिलं. मी आत्ता द्यायला तयार आहे. माझ्यासोबत आदित्य ठाकरेला पण बसवा. 2 मिनिटात दूधचा दूध, दूध का दूध, पाणी का पाणी करतो, पेन ड्राईव्ह रेडी आहे माझ्याकडे, ते बोलले. आता म्हणजे असं हे म्हणजे प्रश्न तो फाउंडेशन चुकीचा आहे. ठीक आहे. दुसरा एक अगदी शेवटचा प्रश्न, याचिका तुम्ही केलेली ती अगदी सविस्तर याचिका केलेली आहे. त्याच्यामध्ये अगदी 5 वर्षामध्ये जे काही आरोप झाले, तर्क मांडले गेले, शक्यता वर्तवल्या गेलेल्या, सगळ्या तुम्ही सविस्तरपणे मांडलेल्या आहेत. मुंबई हायकोर्टामध्ये कुणासमोर ही आज सुनावणी होईल आणि त्यानंतर याच्यामध्ये योग्य ते जे तुम्ही अपेक्षित जे आउटकम मागता आहात किंवा याच्यावरती योग्य ते कारवाई ती होणं अपेक्षित आहे का? हां, हे बघा, याच्यामध्ये ऑलरेडी एक PIL फाईल आहे. सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट लिटिगंट असोसिएशन, पक्षकार संघटना, त्यांचे अध्यक्ष रशीद खान पठाण यांची त्याची सुनावणी सुरू आहे. 5 तारखेला मागची सुनावणी झाली होती. त्याच्यानंतर हे जे आहे, ह्या पिटिशनमध्ये काय म्हटलं आहे की हे पिटिशन त्याला टॅग करण्यात येईल. म्हणजे हे पण पिटिशन जाणार आहे चीफ जस्टिस यांच्या बेंच पुढे. आणि आता आमचा नंबर आला तेव्हा आम्ही मेन्शन करू. न्यायालयाकडून जेव्हा डेट मिळेल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवू. तर दिशा सालेंचे वडील सतीश सालियान यांनी याचिका जी दाखल केलेली आहेत, त्यांचे वकील निलेश ओझा आपल्यासोबत होते आणि अगदी सविस्तरपणे दाखल केलेल्या याचिकेनंतर यावरती योग्य ती सुनावणी अपेक्षित आहे. आणि जे काही पुरावे आमच्याकडे आहेत किंवा आतापर्यंत जे काही आरोप झालेले आहेत त्या आरोपींच्या अनुषंगानं आदित्य ठाकरे आणि जे काही संबंधित लोक आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून आता कारवाई केली जावी, अशा पद्धतीची मागणी त्यांनी याचिकेत केली. त्यामुळे हायकोर्टात झालेल्या सुनावणीनंतर किंवा होणाऱ्या सुनावणीमध्ये काय आउटपुट निघतं किंवा यावरती काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन अमित शिगवण सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.